नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण नात्यांबद्दल बोलणार आहोत. नात्यात कोणत्या परिस्थितीत कसे राहायचे हे आपल्याला या व्हिडिओमधून समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा नाती मनाला दुखावतात तेव्हा या गोष्टींचा आधार तुम्ही नक्की घेऊ शकता. कधीकधी आयुष्यात असं वाटतं ना, सगळं करूनही आपलंच माणूस आपल्याला समजून घेत नाही. आपण रडलो तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. आपण त्यांच्यासाठी उभे राहिलो, पण गरज पडली तेव्हा तेच आपल्यापासून दूर गेले. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, मी चुकलो का? मंडळी, या गोष्टीसाठी मी तुम्हाला एकच सांगेल की आपण साधे शब्दात सांगायचं तर दुःख आलं तरी मन ढळू देऊ नका. आणि सुख आलं तरी त्याला चिटकून राहू नका. आपण नात्यामध्ये नेमकं उलट करतो. कोणी चांगलं बोललं तर त्याच्यावर जीव टाकतो आणि कोणी वाईट बोललं तर मनावर खोल जखम करून घेत असतो. पण अशा काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते. तर कोणाच्याही वागण्याचा गुलाम व्हायचा नाही. नाती रडवतात कारण अपेक्षा असतात. आपण म्हणतो ना, मी एवढं केलंय त्याच्यासाठी, तर या गोष्टी बोलून काहीच उपयोग होणार नाही. आपला फक्त काम करण्याचा अधिकार आहे. फक्त कर्मावर अधिकार ठेवायचा. फळाची अपेक्षा आपण करू नये. म्हणजेच काय तर तू प्रेम दे, पण प्रेम परत मिळायलाच हवं अशी अट ठेवू नकोस. तू मदत कर, पण उपकाराची पावती कधीही मागू नकोस. कारण अपेक्षा पूर्ण न झाल्या की त्याच अपेक्षा आपल्याला रडवतात. आपली माणसं बदलली की असं वाटतं. तेव्हा खूप लोक म्हणतात, आधी असं नव्हतं, आधी खूप प्रेम होतं. पण भगवद्गीतेत असं सांगितलं जातं, सगळं बदलणं म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन ही संसाराची रीत आहे. माणसं बदलतात, नाती बदलतात, काळ बदलतो. फक्त एक गोष्ट बदलत नाही, तू स्वतःला कसं सांभाळतोस हे. जिथे मान नाही तिथे थांबायचं नाही. गीता खूप स्पष्ट आहे. जर तुझा अपमान होतोय, तुला कमी लेखलं जातंय, तुझ्या भावना पायदळी तुडवल्या जातात, तर गीता सांगते की स्वतःचा धर्म म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान. जिथे आत्मसन्मान नाही तिथे कधीही नातं असलं तिथे मन मरत जातं. माझ्याशिवाय त्याचं काही अडणार नाही हे सत्य स्वीकारा. हे ऐकायला कठीण आहे, पण गीता सांगते कोणीही कोणाशिवाय थांबत नाही. तू नसशील तरी संसार चालतो. म्हणूनच स्वतःला विझवून झिजवून कोणाला धरून ठेवू नका. जेव्हा रडू येतं तेव्हा हे शब्द आठवा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, शोक करू नका. तुम्ही कमकुवत नाहीत, तुम्ही फक्त संवेदनशील आहात. आणि संवेदनशील माणूसच खरं दुःख सहन करतो. शेवटचा विचार, जर आज नात्यांनी तुला रडवलं असेल तर लक्षात ठेवा, भगवद्गीता म्हणते तू प्रेम देणारा आहेस, प्रेम मागणारा नाही. जेव्हा आपलीच माणसं दूर जातात, कधी कधी असं होतं ना, आपण कुणासाठी तरी खूप काही सहन केलेलं असतं. अपमान, दुखावणारे शब्द, दुर्लक्ष, पण तरीही मन म्हणतं आपलंच माणूस आहे, आणि तेच माणूस शांतपणे दूर निघून जातं. ना भांडण, ना कारण, ना काही उत्तर, फक्त एक रिकामी जागा. ते का गेले हा प्रश्न सतावत राहतो. मंडळी, हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील माणसाला पडतो. मी कमी पडलो का? मी काही चूक केली का? मी जास्त प्रेम केलं का? याच ठिकाणी भगवद्गीता आपल्याला थांबवते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, म्हणजे तू वेगळा आहेस. समोरचा प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. काही नाती आयुष्यभरासाठी नसतातच. हे ऐकायला कठीण आहे, पण सत्य हेच आहे. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला शिकवायला, आपल्याला मजबूत करायला, आपल्याला स्वतःशी ओळख करून द्यायला, आणि मग त्यांची भूमिका संपते.
त्यामुळे काळ सगळं बदलतो, नातीसुद्धा बदलतात. आपण धरून ठेवतो म्हणून आपल्याला दुःख वाटतं. आपण काय करतो, नातं निसटत असताना ते घट्ट धरून ठेवतो. नको जाऊस, असं करू नकोस, माझ्याशिवाय राहू शकशील का? पण गीता सांगते, ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तो जास्त दुःखी होतो. ज्याला जायचं आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न आपल्यालाच थकवत असतो. तुम्हालाच तेवढा त्रास होईल. त्यामुळे आत्मसन्मान विरुद्ध एकटेपणा. खूप जण म्हणतात एकटं राहायला नको म्हणून सहन करतो, पण गीता स्पष्ट सांगते, स्वतःला स्वतःने वर उचलायचं. अपमान सहन करून एकटेपणाला टाळणं हा सौदा फार महाग पडतो. एकटेपणा कधी कधी जखम भरून काढतो, पण चुकीचं नातं दररोज जखम उघडं करत राहतं. मी इतकं प्रेम केलं याचं उत्तर गीतेत आहे. तू प्रेम केलंस हे तुझं सामर्थ्य आहे. समोरच्याने ते जपलं नाही ही त्याची मर्यादा आहे. त्यामुळे शक्ती म्हणजे मन स्वच्छ ठेवणे, द्वेष न करणे, राग, द्वेष, सूड. जेव्हा नातं तुटतं तेव्हा राग प्रत्येकाला येतो. याला धडा शिकवायलाच हवा हा विचार प्रत्येकाला येत असतो, पण तो विचार कधीही करायचा नाही. रागातून बुद्धी हरवते आणि बुद्धी गेली की आपलंच नुकसान होत असतं. म्हणून इतरांना माफ करायला शिका, पण विसरून जाऊ नका, स्वतःशी मैत्री करण्याची वेळ प्रत्येक नात्यात येत असते. म्हणजे आयुष्य संपलं, आपले नातेवाईक गेले, आपले मित्रमैत्री गेले किंवा कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेली म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही. हीच खरी वेळ असते स्वतःशी बोलण्याची, स्वतःला समजून घेण्याची. म्हणून तुम्ही आधी सगळ्यात मोठा स्वतःचा मित्र व्हा. एकटं बसा, मन शांत करा, श्वासावर लक्ष द्या आणि स्वतःला विचारा, मी नेमका कोणासाठी जगत आहे? जे सोडलं ते हलकं करतं. नातं सोडणं म्हणजे हार मानणं असं कधीही होत नाही. ते स्वतःला वाचवणं असतं. त्यामुळे त्यागानंतर शांती येत असते. आज जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यापासून कोणी दूर गेलेलं आहे, तर जे तुमचं नव्हतंच ते तुमच्यापर्यंत कधीच राहणार नाही आणि जे तुमचं आहे ते तुमच्यापासून कुठंही दूर जाणार नाही. त्यामुळे तुम्ही कितीही धरून ठेवलं तरी ते निसटणारच, जे तुमच्या नशिबात नाही. जेव्हा मन खचतं आणि जग निरर्थक वाटायला लागतं, कधी कधी असं होतं ना, उठावंसं वाटत नाही, कुणाशी बोलावंसं वाटत नाही, हसायचंही ओझं वाटतं. आपण म्हणतो सगळं असूनही मन रिकामं का आहे? ही अवस्था कमजोरी नाही, अशी अवस्था अनुभवतो प्रत्येक माणूस. रणांगणात उभा असलेला योद्धा अचानक म्हणतो, मी उभा राहू शकत नाही. नैराश्य म्हणजे अपयश कधीच होत नाही. आज आपण नैराश्याला घाबरतो, पण गीता हे प्रत्येक वेळी सांगते, हे मनाचं थकणं आहे. जर शरीर थकलं की आपण झोप घेतो, तसं मन थकलं की त्याला समजून घ्यायला शिका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला स्वतःने वर उचला, त्याचा विचार करा, माझ्यासोबतच असं का? हा प्रश्न रोज अनेकांच्या मनात येतो, पण गीता थेट सांगते, सुखदुःख हे जीवनाचा भाग आहे आणि सुख संपल्यानंतर दुःख हे येणारच. त्यामुळे फरक फक्त एवढाच, त्यांना समोरचा का जातोय, कसं जातोय, मन शांत कसं करायचं, त्यावर आपण लक्ष केंद्रित करा. श्वासावर लक्ष द्या, वर्तमानात राहा आणि भविष्याचा भार सोडा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मन स्थिर ठेवून आजचं काम करा. त्यामुळे स्वतःला तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. स्वतःला दोष देणं थांबवा. नातं तुटलं म्हणजे तुम्ही अजिबात चुकीचे नाही, कारण प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात नाही. त्यामुळे तुम्ही फक्त एक माध्यम आहात. त्यामुळे अश्रूंना मान द्या. रडणं कमकुवतपणा अजिबात नाही. रडणं म्हणजे मनाचं शुद्धीकरण.
अश्रूंची निंदा करत नाहीत. ते म्हणतात अश्रू म्हणजे मन स्वच्छ करणं असतं. आणि कधीकधी अश्रू म्हणजे तो आपण धरलेला एक धैर्य असतो. एकटेपणाचं रूपांतर त्या शक्तीमध्ये करा. एकटेपणा शिक्षक बनू शकतो. याच काळामध्ये लिहायला शिका, स्वतःशी बोलायला शिका, देवाशी, इतरांशी ध्यान करायला शिका. या गोष्टीमुळे तुमचं मन सावरायला खूप वेळ मिळेल. तो जो आनंद आहे, जो तुम्हाला वाटतोय की तुम्ही आज हरवला आहात, तो आनंद तुमच्या जीवनात नक्की परत येऊ शकतो. पण तो बाहेरून मिळणार नाही. तो आनंद तुम्हाला स्वतःला आत शोधायचा आहे. त्यामुळे जो व्यक्ती स्वतः समाधानी आहे तोच खरा आनंदी. आज जर मनात अंधार असेल तर लक्षात ठेवा, अंधारातच पहिली दिवटी लागते. आणि ही दिवटी आहे माफी, विरक्ती आणि मनाची खरी शांती. कधीकधी आपण म्हणतो मी ह्याला माफ केलेलं आहे, पण खरंच तुम्ही विचार करा, खरंच तुम्ही त्याला तुमच्या मनातून खऱ्या प्रकारे माफ केलेलं असतं का? पण मन अजून तुम्हाला दुखवतंय आणि तुम्ही त्याला माफच नाही केलं तर ती माफी कधी होऊ शकत नाही. त्यामुळे इतरांना माफ करायला शिका. कारण माफी फक्त शब्दांनी होत नाही, ती आतून तुमच्या मनाला जाणवावी लागते. कारण माफी म्हणजे दुर्बलता कधीही नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं माफी दिली म्हणजे तुम्ही हरलात किंवा स्वतः मी हरलो. पण ही गोष्ट खूप वेगळी असते. जो कुणाचाही द्वेष करत नाही तोच खरा बलवान असतो. द्वेष धरून ठेवणं आपल्यालाच कधीकधी जड जात असतं. समोरचा कधीच त्या ओझ्याखाली नसतो. पण मला खूप त्रास झाला आहे म्हणून तुम्ही जर इतरांना माफ केलं नाही तर त्या ओझ्याखाली तुम्ही दिवसरात्र ठरत असता. दिवसरात्र त्याचा त्रास, त्या ओझ्याचा त्रास तुम्हाला होत असतो. म्हणून जे झालं ते झालं, ज्यांनी जे केलं ते बरोबर होतं असं मानणं अजिबात होत नाही. माफ करणं म्हणजे तुमच्या मनाचा तो मोठेपणा असतो. त्यामुळे इतरांना माफ करायला शिका. माफ करणं म्हणजे मी हे ओझं आता वाहणार नाही असं तुमच्या मनाला वाटेल. आणि ते सोडल्यानंतर तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. मनात चालणारा संवाद थांबवा. रात्री झोपताना मन पुन्हा तेच प्रसंग येत असतील, तोच संवाद येत असेल तर यावर मनावर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा ते विचार येतात तेव्हा हळूहळू स्वतःच्या मनाला सांगा, आता हे विचार येणं गरजेचं नाही. कारण विरक्ती म्हणजे उदासीनता नाही. विरक्ती म्हणजे भावनाहीन होणं नाही. विरक्ती म्हणजे भावनांनी चालवून न घेणं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, वैराग्य म्हणजे मन मोकळं करणं. जिथे मन दुखतं, जिथे तुम्हाला त्रास होतो, तिथे आत्मा बोलतो. दुःख आलं की आतला आवाज जागा होतो. हा आवाज दुर्लक्ष करू नका. ज्याच्याकडे श्रद्धा आहे तोच आतून शिकतो. देवाकडे तक्रार नव्हे, संवाद करा. कधीकधी आपण देवाला म्हणतो हे माझ्यासोबतच का? पण गीतेमध्ये असे सांगितले आहे, देवाशी बोला, तक्रार नाही, संवाद करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्याकडे या. शांत माणूस दुर्बल कधीच नसतो. शांत माणूस सगळं सहन करतो असं नाही. तो फक्त निवड करतो प्रत्येक चांगल्या गोष्टींची. कशाला मनात जागा द्यायची ही गोष्ट तो निवड करतो. त्यामुळे सर्वात मोठं बळ म्हणजे तुम्ही कोण आहात हे समजून घेणं. मनातून तुम्ही कोणाला माफ करता ही समज तुम्हाला आली पाहिजे. तुम्ही स्वतःला मुक्त करणं. माफी म्हणजे समोरच्यासाठी नाही तर ती आपल्या स्वतःसाठी असते. स्वतःवर प्रेम करा, कारण शेवटी तुमच्यासोबत तुम्हीच असता. आपण सगळे एखाद्या टप्प्यावर हे विसरतो. आपणही प्रेमाचे पात्र आहोत. सगळ्यांसाठी आपण ज्या गोष्टी काही करत आलेलो असतो, पण स्वतःसाठी इतर गोष्टी कधीही आपण ठेवत नाही किंवा त्या गोष्टीचा विचारही कधी करत नाही. त्यामुळे खूप लोक म्हणतात स्वतःवर प्रेम केलं तर आपण स्वार्थी होऊ.
गीता याला थांबवते आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जसा तू स्वतःला जपतोस तसं इतरांनाही जप, म्हणजे स्वतःला विसरून नाही. मी कुणासाठी तरी पुरेसा नव्हतो ही भावना मनाला आतून पोखरत असते. मला हा का सोडून गेला, त्याने मला का त्रास दिला, ह्या गोष्टी विसरून गेल्या पाहिजेत. माझा समोरचा व्यक्तीच्या ज्या अपेक्षा होत्या त्या मी पूर्ण करू शकलो नाही, म्हणून तो मला सोडून गेला. पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. स्वतःची किंमत ओळखायला शिका. तुम्ही कोणाला किती खुश ठेवू शकता यावर तुमची किंमत अजिबात ठरत नाही. त्यामुळे स्वतःला कमी अजिबात लेखू नका. स्वतःशी सौम्य राहा. आपण इतरांना जितकी माफी देतो तितकी स्वतःला कधीही देत नाही. चुकी झाली असेल तर स्वतःला सांगा, मी माणूस आहे, माझ्याकडून ही चुका होतात. म्हणून क्षमाशीलता हेच खरं बळ आहे. स्वतःसाठी जगायला शिका. आता तुमची वेळ आहे. तुमची आवड जपा. तुमच्या शरीराची काळजी घ्या. मनाला वेळ द्या. शांततेला निवडा. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, समतोल जीवन मन मजबूत करतं. त्यामुळे स्वतःवर प्रेम केल्यावर काय बदल होतील हे तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही इतरांकडून अपेक्षा करता, जास्त शांततेत राहायची अपेक्षा करता, स्वतःला सिद्ध करत बसत नाही कधी. आणि मग योगायोगाने योग्य माणूस आपोआप येतात. मला पुन्हा कोणावर विश्वास ठेवायचा का? विश्वास ठेवणं हे अंध नाही. बुद्धीला सोबत ठेवा. आणि आज जर तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली तर समजा नात्यांनी दिलेलं दुःख आपलं काम करून गेलं. ते तुम्हाला मजबूत बनवायला आलेले असतात. नवीन सुरुवात घाबरवते पण तीच मुक्ती करते. खरं सांगायचं तर नवीन सुरुवात खूप जणांना भीतीदायक वाटत असते. जुने जरी नाते दुखावत असतील तरी तुम्हाला ते जुने ओझे सोडून नवीन सुरुवात केल्याशिवाय तुमच्या मनाला शांती मिळणार नाही. त्यामुळे आठवणी पुसायच्या नसतात आणि त्या पुसताही येत नाहीत, पण त्यांचा भार कमी करता येतो. त्यामुळे सतत तुम्हाला जे विचार येत असतील त्यामुळे तुमचं मन खूप विस्कळीत होत असेल, त्यामुळे मनाला नवीन दिशा द्या. कारण रिकामं मन हे आठवणींनी भरत जातं आणि याच आठवणी आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्यासमोर येत असतात. त्यामुळे काही दिवसानंतर हे जे मार्ग आहेत, ज्या आठवणी आहेत त्या मोकळ्या केलेल्या बऱ्या असतात. तुम्ही जर सतत त्याच गोष्टींचा विचार करत राहाल तर तुमच्या मनालाच त्याचा खूप जास्त त्रास होणार आहे. इतरांचं काय? इतर लोक त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यामध्ये व्यस्त राहतील, पण तुमचं मन सतत त्याच गोष्टीबद्दल विचार करत असेल, तुमच्या मनाला जास्त त्रास होणार आहे. त्यामुळे गोष्टी सोडायला शिका. काही दिवसानंतर एखाद्या भूमिकेतून, एखाद्या नात्यामधून किंवा एखाद्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर निघता आलं पाहिजे. तेवढं मजबूत तुमच्या मनाला नक्कीच बनवा. जास्त अपेक्षा जास्त दुःख. नाती तुटण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अपेक्षा. तो माझ्यासाठी हे करेल, तो मला समजून घेईल, पण जेव्हा खऱ्या अर्थाने तसं होत नाही तेव्हा तुमच्या मनाला त्रास होत असतो. अपेक्षा कमी ठेवा. आदर आणि प्रेम मनापासून द्या. प्रत्येक वेदना तुम्हाला मजबूत करते. आज जे दुःख वाटतंय उद्या तेच तुमची ताकद बनेल. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांनीच तुम्हाला स्वतःवर उभं राहायला शिकवलं. जीवनातील प्रत्येक वेदना काहीतरी नवीन गोष्टी शिकवून जाते. त्यामुळे कधीही जास्त विचार करत बसू नका. स्वतःवर प्रेम करायला शिका. लोक येतील, लोक जातील, पण आयुष्यभर तुमच्यासोबत राहणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे स्वतः तुम्ही. स्वतःवर प्रेम करा. स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःची स्वप्न पूर्ण करा. जर एखादं नातं तुटलं असं वाटत असेल तर आयुष्य संपलेलं कधीच नसतं. नवीन सुरुवात करण्याची ही एक अजून संधी असते. लोकांच्या अपेक्षा स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा. कारण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमची किंमत जग आपोआप ओळखेल.
कारण अनेक गोष्टीतून आपल्याला असं वाटतं की जीवनात प्रत्येक व्यक्ती कायमची कधीही येत नाही. काही लोक आपल्याला आनंद देण्यासाठी येतात, काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येत असतात. मात्र आपण कायमचं समजत असतो आणि तिथेच आपल्या दुःखाची खरी सुरुवात होत असते. लक्षात ठेवा, प्रत्येक नातं टिकेलच अशी अपेक्षा कुणाकडूनही ठेवू नका. कधीकधी असा क्षण येतो की तुम्हाला असं वाटतं की आजूबाजूचे लोक, इतर लोक तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. पण काही नाती तात्पुरती सुद्धा असतात. त्यामुळे कोणत्याही नात्यावर किंवा इतर गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी स्वतःला इतकं मजबूत बनवा की बाहेरच्या गोष्टींचा किंवा काही व्यक्तींचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कोणतीही परिस्थिती तुमच्यासोबत असेल तर त्या गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करायचा की निगेटिव्ह हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एका कारणासाठीच येते. काही लोक प्रेम देतात, काही लोक विश्वास देतात आणि काही लोक असा धडा देतात जो कोणतीही शाळा अजिबात तुम्हाला शिकवू शकणार नाही. म्हणून प्रत्येक अनुभवाचा स्वीकार करा आणि आयुष्य आनंदाने जगा. स्वतःला कधीही विसरू नका. आपण अनेकदा दुसऱ्याच्या आनंदी ठेवण्यामागे इतके व्यस्त होतो की स्वतःला हरवून बसतो. पण लक्षात ठेवा, स्वतःला गमावून मिळालेलं कोणतंही नातं कायम अजिबात टिकत नाही. जिथे तुमचा स्वाभिमान किंवा त्या स्वाभिमानाला किंमत नाही तिथे जास्त काळ कधीही थांबू नका. मौनाची ताकद. प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे कधीही नात्यामध्ये शब्दांनी द्यायचं नसतं. कधीकधी शांतपणे पुढे निघून जाणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. तुमचं यश एक दिवस तुमच्या वतीने बोलेल. त्यामुळे आता सध्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल आणि वेळही बदलेल, पण तुमचं ध्येय बदलू देऊ नका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला घडवायला सुरुवात कराल त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. त्यामुळे नाती जपा पण स्वतःची किंमत कधीही विसरू नका. प्रेम करा पण स्वाभिमान गहाण ठेवून प्रेम अजिबात करू नका. आणि लक्षात ठेवा, तुमची खरी ओळख इतरांच्या वागण्यावर नाही तर तुमच्या विचारावर आणि कृतीवर ठरते. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मजबूत आधार स्वतः तुम्ही आहात. विचार करा, तुम्ही अशा लोकांच्या मागे तर धावत नाहीत ना ज्यांना तुमच्या असण्याचं काहीच महत्त्व नाही. जर उत्तर होय असेल तर या गोष्टी नक्की करा. एक झाड फळांनी भरलेलं असतं म्हणून लोक त्यावर दगड मारतात. रिकाम्या झाडाकडे कोणीही पाहत नाही. तसंच आयुष्याचंही होतं. जेव्हा तुमच्या क्षमता असते तेव्हाच लोक तुमची परीक्षा घेतात. पण काही लोक तुमची किंमत अजिबात ओळखत नाहीत आणि आपण त्यांच्याकडूनच प्रेम, आदर आणि स्वीकाराची अपेक्षा करत असतो. ही सर्वात मोठी चूक असते. लक्षात ठेवा, जबरदस्तीने जपलेली नाती कधीही टिकत नसतात. नाती अपयशी का ठरतात? प्रत्येक नातं प्रेमामुळे तुटत नाही. काही नाती अहंकारामुळे तुटतात, काही नाती संवादाच्या अभावामुळे तुटतात, काही नाती अस्ताव्यस्त अपेक्षामुळे तुटतात आणि काही नाती कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही वाचू शकणार नाही. कारण नातं टिकवण्यासाठी एका व्यक्तीचा नाही तर दोघांचाही प्रयत्न आवश्यक असतो. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात कधीही नसते. आपण अनेकदा स्वतःलाच दोष देत असतो. मी अजून प्रयत्न केला तर हे नातं ठीक होईल, मी वेगळं झालो असतो तर हे बरं झालं असतं. पण प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात कधीच नसते. कधीकधी समोरची व्यक्ती आधीच दूर जाण्याचा निर्णय घेत असते, तेव्हा स्वतःला दोष देत अजिबात बसू नका. तुटलेलं नातं, तुटलेलं आयुष्य कधीच नसतं. एक नातं संपलं म्हणजे याचा अर्थ तुमचं आयुष्य संपलं असं अजिबात होत नाही. झाडावरून पान गळलं म्हणून झाड मरत नाही, उलट नवीन पालवी फुटण्यासाठी जागा तयार होते. तसंच आयुष्याचंही आहे. काही लोक दूर जातात,
जेणेकरून योग्य लोकांना तुमच्या आयुष्यात येण्यासाठी एक नवीन संधी, एक नवीन जागा मिळत असते. त्यामुळे तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एक म्हणजे दुःखात आयुष्यभर अडकून राहणं आणि दुसरं त्या दुःखाला प्रेरणेमध्ये कसं बदलायचं हा विचार करणं. कारण स्वतःची किंमत, ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यात आयुष्य अजिबात घालवू नका. तुमची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर अजिबात ठरत नाही. ती तुमच्या स्वभावावर, तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या चारित्र्यावर ठरते. स्वाभिमान जपणं हे कोणतंही नातं टिकवण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे क्षमाशील बना, राग मनात अजिबात ठेवू नका. कारण राग आल्यावर दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच जास्त त्रास होत असतो. पण याचा अर्थ पुन्हा त्याच चुकीवर विश्वास ठेवणं असा होत नाही. अनुभव लक्षात ठेवा, त्यातून जे काही तुम्ही शिकाल हे धडे लक्षात ठेवा आणि आयुष्यभर पुढे चालत राहा. आजपासून निर्णय घ्या की लोकांच्या मागं तुम्ही कधीही धावणार नाही. तुमच्या ध्येयाच्या मागे धावणार तुम्ही. नवीन कौशल्ये शिका, त्यामुळे तुमच्या शरीराला मजबूत बनवा, मनाला शांत ठेवा, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात होईल. नाती सुंदर असतात, पण प्रत्येक नातं कायमचं असतं असं कधीच होत नाही. जे नातं तुमचं मन, स्वाभिमान आणि शांतता हिरावून घेतं ते नातं सोडण्याचं धैर्यही तितकंच महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा, जो माणूस तुटलेल्या नात्यामधूनही स्वतःला पुन्हा उभं करतो त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. आजपासून भूतकाळाचा भार सोडून द्या, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचं सर्वोत्तम आयुष्य अजून पुढे तुमची वाट पाहत आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन विचारांसोबत. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.